हॅलो गाइस, वेलकम माय यूट्यूब चॅनल। आता आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला, मी आणि माझे भाऊची पोरं तसंच माझा चुलत काका। आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला। एखादी रोडवर जातात, रोडवरती ते रिक्षा, आम्ही चाललो रिक्षानं। जाणं निघ लवकर, किती टाइमचा फोटो नाही काढता। रिक्षाची वाट बघत बसलेत, अजून काही रिक्षा आली नाही। त्याला चल म्हणलं, निघाला, त्याच्या मनात आलं निघायचं की आपला तयार झाले। आम्ही आता चाललोय। एक तर गाडी आपली तयार आहे इथं, एक गाडी खूप लांब आहे, तिला पण दाखवूया झूम करून। चला, ही आहे आपली एक गाडी इथे, ही आहे इथे, आणि आपली रिक्षा आहे इथे आली। रिक्षा पण आली खाली, दिसणार नाही तुम्हाला। ओके, नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला। ओके, हे आपली गाडीवर बसलेले आहे चमक चल्लो। राजा तू येतोस रिक्षान? मी रिक्षा हा एक कॅन्सल या कॅन्सल तुम्ही रिक्षाने या तुम्ही पण जवळ न जायचं, पुढे जायचं माहिती आहे। अरे काम केलं ना, तसं मला घेऊन चालला काय आता हात धुले नाही, तोंड चालतं तिकडे पाणीच आहे भरपूर। थोड्या वेळानंतर येतो रिक्षा। रिक्षा आल्यानंतर आम्ही डायरेक्ट शूट करायला नाही भेटत, मग आम्ही डायरेक्ट जातो। रिक्षावाला येतो मागून, आम्ही पुढे जातो। मी राजेंद्र चालवतो ॲक्टिवा आणि मी चालवतो बाईक। रस्ता तर खूप छानच होता, रस्ता खूप छान असल्यामुळे आम्हाला काय मजा आली, खूप आम्ही एन्जॉय केली जाताना। काय झालं मगाशी? निलेशच्या डोळ्यामध्ये पक्षी गेला छोटा, त्याच्यामुळे आम्ही मग बाईक चेंज केली। मी घेतली ॲक्टिवा आणि राजेंद्रने घेतलं बाईक, मग आम्ही गेलो पुढे। आता आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळ्याला। आता आम्ही थोड्याच वेळात गणपतीपुळ्यात पोहोचणार आहे, आणि आमचे हे कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत बाईकनी, आम्हाला मागे ठेवून। हे थांबा रे पोरनो, आणि आमचा राजेंद्र मोहिते मागून येतोय। आलाय मागे। आता आमचे रिक्षावाले फॅमिली काही दिसत नाही अजून, ते पण खूप मागे आहेत। आम्ही त्यांना मागे ठेवून पुढे आलेलो आहे। आता इथून 15 ते 20 किलोमीटर गणपतीपुळे आहे, आणि आम्ही थोड्याच मिनिटात, अर्धे एक तासामध्ये आम्ही पोहोचणार। आणि असं काय दाखवतो, अरे मला नको ते पण आलं पाहिजे। आंबे घ्यायला थांबलेल्या सगळ्या गाड्या, कोकणचा मेवा गाड्या घ्यायला, आंबे घ्यायला थांबलेल्या सगळे जण। पेट्यात आंबे घ्या, कोकणात या गणपतीपुळ्याला। गणपतीपुळ्यानंतर आल्यानंतर आंब्याच्या पेट्या घ्या, आंबे घेऊन जा मुंबईला। तुला जिकडे तिकडे जाल तिकडे आंबेच भेटतील तुम्हाला। बघ इथे पण आंबेवाली बाई आंबे विकते, आंबे घेणारा आंबे घेतो। आंबे द्या, इकडे पण आंबे जेवायला बसलेत गणपतीपुळ्याला। गोव्यावरून आलेले आहेत माणसं, इकडे पण जंगलात जेवायला बसतात, आणि आम्ही जातो तो बाहेर। चला जेवण करून घ्या, आलात ते जेवण करून घ्या आणि गणपती एन्जॉय करा। आता तुम्हाला हा एक व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटेल, इथे या साईडला खाली समुद्र आहे गणपतीपुळ्याचं, ते तुम्हाला दिसणार नाही कारण ते खूप लांब आहे। हा ट्रक थांबला, इथं पंक्चर झालाय, समोरून गाडी येते। इथे गाड्या लागल्यात, गणपती मुंबईवरून आलेले माणसं आहेत, इथे आंबे घ्यायला बसलेत, आंबे घेत आहेत। आंबे घेऊन चालायचे, ती मॅडम गाडी चालवते। आता आम्ही तिला काय करायचं, पटकन ब्रेक मारायचा आणि तिला पाहायचं। हे पण जे थांबलेत, हे खालीकडे एन्जॉय करतात, जेवण करतात। जेवण करून झालं की तिकडे गणपतीपुळ्या रोडला आंबेच विकताना दिसतील। हे आंबे बघा कसे काय, मे महिना म्हणजे आंब्यांचा सीझन, आणि मुंबईवरून येतात माणसांना आंबे खायची खूपच इच्छा होते।
आंबे तर मार्केटमध्ये खूप भेटतील तुम्हाला, पण कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला ताजे झाडावर पिकलेले आंबे भेटतील. तुम्हाला मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला काही दिवस राहिलेले फ्रीजमध्ये ठेवलेले आंबे भेटतील, पण तुम्हाला कोकणात आलात तुम्ही तर तुम्हाला आंबे ताजेच भेटतील. ताजे आंबे खाल्लेत तुम्ही फ्रेश, तुमचं शरीर फ्रेश. या ट्रकवाल्यामुळे आमची सगळी डोळ्यामध्ये धूळ गेली आहे, त्याच्यामुळे आम्ही या ट्रकवाल्याला अटकून आम्ही पुढे जाणार, पण तो आम्हाला जायला चान्सच देत नाही आहे. आमचा कॅमेरामॅन बरोबर नाही आहे, तरी सुद्धा 0077 हा ट्रक आहे, आम्हाला पुढे जाऊ देत नाही आहे. पुढून गाडी येते काही कळत नाही आहे, तरी पण आम्ही जाणार. आपण इथं ब्रेक दाबतो, आपण इकडे ट्रक आहे आमच्या आणि पुढून गाडी आलेली आहे. ब्रेक कसा मारायचा, ब्रेक मारता तिथं आम्हाला ड्रायव्हिंग करताना किती वाटते. एवढ्या खाली का थांबला तो गाडी, अरे बाबा याच्या पुढे जायला नको, अरे बाबा कसं ब्रेक मारा रे, चला पुढे चला जो खूप दिवसांनी आम्ही गणपतीपुळ्याला चाललोय, कारण या आधी पण गेलेलो, तो शूट काढलेला मी, पण तो अपलोड नाही केलाय अजून. तुम्हाला तो पण अपलोड करायला पाहायला भेटेल. एडिटिंग करायला टाइमच भेटत नाही, टाइम नाही भेटत, त्याच्यामुळे मी अपलोड करत नाही. आणि जरा सपोर्ट करा आपल्या कोकणघर चॅनलला, सुमित कोकणघर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भले आहे कोकणाचा माणूस, पण त्याला सपोर्ट करायला विसरू नका, कारण कोकणाचे आंबे खाताना तुम्हाला मजा येते. बरोबर येणारच ना, आंबेच येते. आमचे कॅमेरामॅनचे हात दुखले, त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही. कॅमेरा बंद करू शकतो तुम्ही काही वेळासाठी. बंद झालेला आहे का माणसांनो, फक्त 4च मिनिट आपण बोललो, काय बंद करा आता. आम्ही चाललोय, फक्त 10 किलोमीटर आहे आता इथून. गेली 30 किलोमीटर आम्ही पुढे आलो, आता इथून परत 10 किलोमीटर आहे. तुम्हाला पाहायला भेटेल आम्ही आता अजून 10 किलोमीटर जाणार, फक्त आणि फक्त 10 मिनिटं. आमची एक गाडी पुढे गेले आणि दुसरी रिक्षा मागे आहे, ती येते. ही ॲम्ब्युलन्स नाही आहे. मिनिटातच पोहोचणार गणपतीपुळे. गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर आम्हाला पाण्यामध्ये जायचं पोहायला, पण तिथे फोन घेऊन जाता येणार नाही आणि वॉटरप्रूफ आमचा फोन नाही आहे, कारण हा टर्न एवढा आहे, आम्हाला ब्रेक लावावा लागला. अरे एवढ्या बाहेर कुठे जातो रे. राजेंद्र मोदीची स्कूटी मी घेतली आणि त्यांनी माझी गाडी घेतली पाहिजे, त्याच्यामुळे मला ह्या गाडीवरती खूप भीती वाटते. आणि भीती वाटल्यामुळे मी हळू जातो आणि आमचे राजेंद्र खूप फास्ट जातात. श्रमिका मागे बसली आणि आमच्या ॲक्च्युली रिक्षामध्ये तिथे आमचा नवीन पेट्रोल पंप होतो, पण तो अजून काही झाला नाही तयार. काही दिवसानंतर तयार होईल, तुम्हाला पेट्रोल स्वस्त मिळेल. आमचा फोन कॅमेरामॅन आहे, तो फोन आता करतो, हा तुमचं फोन पाठवते सध्या मी आता खाली तुम्ही बघा, असा वरती फोन करून दाखव कॅमेरामॅन. आज आहे तो गणपतीपुळ्याचा रोड आणि आता काही क्षणात आपण गणपतीपुळ्याला पोहोचणार. या साईडला घेऊन दाखव, तो समुद्र आहे. तो व्ह्यू बघा, त्या बॉलमध्ये आपल्याला बसायचं आहे. बसताना तुझ्या तर मग असं पटकन ब्रेक दाबला आणि पटकन आउट कडे ही गाडीची लाईन लागली आहे. एवढ्या हेच ते गणपतीपुळ्याला जायचा रस्ता आणि एवढी भीड झालेली आहे, गाड्यांचा ट्रॅफिक जाम झालेला आहे. आणि जाम झालेला असताना ही गाडी समोरून येतात आणि आता एवढी गर्दी किती 1 ते 2 किलोमीटर ही लाईन आहे गाड्यांची.
आणि एवढी लाईन असताना किती बघा गर्दी आहे गाड्यांची. कचकन मारताना ब्रेकनी पचकन आवाज येतो, एवढी खूप सारी गर्दी आहे. थोडं मला ते होते पोलीस काका आणि भर उन्हामध्ये एकदम प्रामाणिकपणे ड्युटी करत होते. कारण गणपतीपुळ्याच्या इथे खाली ग्राउंड जी पार्किंगमध्ये जागा नव्हती, त्याच्यामुळे पोलीस काका भर उन्हामध्ये पार्किंग गाड्या करण्यासाठी ड्युटी करत होते आणि सांगत होते गाड्या खाली लावा, तिकडे खाली जागा नाही आहे, ती गाड्या वरतीच लावा, पार्किंग करा सांगत होते. पोलीसवाल्या काकांसाठी एक सॅल्यूट. व्हिडिओ कर ना तू, गाडी चालू कर आता. एवढी सारी भीड आहे, किती गर्दी आहे. याला काय झालं इथं सामान काय वा बेटा, गर्दीच गर्दी, गाड्याचं ट्रॅफिक जाम झालेलं. 500 ते 600 आता वरतून धर ना, 500 ते 600 गाड्यावरती ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आणि आम्हाला जायलाच रस्ता भेटणार, कारण आता आलेला आम्ही पुढं बाजूने, पण काय करणार, गर्दी खूप आहे. आता सीझन चालू आहे, मे महिना चालू आहे, त्याच्यामुळे गर्दीच गर्दी. इतर वेळी याल तेव्हा तुम्हाला गर्दी पाहायला भेटणार नाही. आणि हीच ती गर्दी आहे, त्या गर्दीसाठी दर्शन घेण्यासाठी, गर्दी जरी असली तरी दर्शन घ्यायला येतात. इथे तर एवढी गर्दी आहे, तर खाली तर मंदिराजवळ तर खूपच गर्दी असणार आहे. तुम्ही तर पाहायला विसरू नका, स्किप करू नका, तुम्हाला गर्दीच गर्दी पाहायला भेटेल. क्राऊड तर खूप मोठा असणार आहे. आता आम्ही फायनली पोहोचलेला गणपतीला. गाडी आम्ही तेच पार्किंग करतोय आणि आमचा त्यामुळे बोलत आहे तो बाहेर गेलाय. इतकी गर्दी आता मागून गाड्या लाईन लागते. जरा गप्प बसा, वाजू नका. गणपतीपुळे आता तर राजेंद्र मागे राहिला होता, आला. इथून जातो मी खाली, जे मेन पार्किंग जागा आहे ज्या बाईक पार्किंग करण्यासाठी मंदिरासमोरच, तिथे मी जातो गाडी घेऊन. मी पण जातो, राजेंद्र येतो मागून, मी जातो पुढे आणि निलेश करतोय व्हिडिओ. कारण एकटाच जातोय, कारण गाड्या आहेत खूप, त्याच्यामुळे गर्दीमध्ये अडचण नको ना, म्हणून मी एकटाच गेलो. निलेश करतो व्हिडिओ, मी गेलो पुढे, खूप पुढे गेलो. निलेश येतो, खूप उशीर आला मागून. bro.
हा आहे गणपतीपुळ्याच्या मंदिरासमोरचा मेन गेट, एंट्री गेट आहे. आता तुम्हाला कळेल की गणेश भक्तांची किती गर्दी असते. थोड्या वेळातच तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर कळेल गणेश भक्तांची गर्दी. एवढा क्राऊड असतो, खूपच क्राऊड असतो. बीचवर गेल्यानंतर तुम्हाला अजून गर्दी पाहायला भेटेल. या साईडला आहे, राईट साईडला गाडीचं पार्किंग. जो बाईक आपण नेतो, बाईक पार्किंग खाली करू शकतो. बाईक पार्किंग करण्यासाठी जागा आहे, खूपच जागा असते. पण गर्दी ज्यावेळी आता सीझन आहे त्याच्यामुळे जास्त खाली गाड्या पार्किंगच्या इथे गाड्या नाही सोडत, कारण खूप गाड्यांच्यामुळे अडचण होते आणि गर्दी खूप होते. इथं प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि गर्दी खूप असल्यामुळे आम्ही दर्शन घ्यायला नाही गेलो, कारण रांग खूप मोठी होती. त्याच्यामुळे मी आतमध्ये नाही गेलो. डायरेक्ट आम्ही चाललो बीच वरती. इथं आहे खाऊचं, तुम्ही प्रसाद घेऊ शकता आतमध्ये. ही आपली गाडी आहे, हा तो क्राऊड आहे. असं हे आमचं कोकणात एक पर्यटन स्थळ म्हणून गणपतीपुळे. आमचे कार्यकर्ते कुठे गेलेत? सांभा गाडी आलेली आहे. आता आम्ही जस्ट पोहोचलो गणपतीपुळेला. असा एवढा मोठा क्राऊड तुम्हाला पाहायला भेटेल. आणि इथं आमचं गारा मी थोडा आता इथं आमचे कार्यकर्ते गेले कुठे? साईडला वा सगळ्यांनी. किती वाजवी ये नाही तर हाय 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 बरोबर आहे. हा क्राऊड बघा तुम्ही, एकदम खतरनाक. मनोजजी मोहितेंचा फोन लाय. ए राजा, मनोज जरा फोन कर. मनोज कुठं आहे? कुठं आहे? कुठं 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 आहे? कुठं आहे? कुठं कुठं आहे? आला रे आला. हे हा मोठा क्राऊड आहे, आता पाहायला भेटेल तुम्हाला. एवढी गर्दी, खूप गर्दी आहे. इथं गाडी तुम्ही बघा, मागच्या वेळी याच गाडीवर मी फोटो काढलेला, तुम्हाला पाहायला भेटलाच असेल. ही गाडी, या गाडीवर आता बसणार नाही कारण क्राऊड आहे आज. एवढा हे सीझन गणपतीपुळे. आता वाजले दुपारचे 12. हा बघा काय करतो. ए गंगाराम उठ. यो गंगाराम नाही उठत. यो बघ गंगाराम बसला मातीत, सॉरी रेतीमध्ये, वाळूमध्ये बसला. इथे ही आमची फॅमिली. आता आम्ही इथं जाणार पाण्यामध्ये. एवढा मोठा क्राऊड. ते बघ तुम्हाला दाखवतो क्राऊड. सो यम्मी. इथं क्यूटची अशी एक बोट आहे. बघ कसं वाटतंय तुम्हाला गोवा बीचवर आल्यावर? गोव्याच्या बीचवर हे बघ. आता आम्ही जाणार. हे बघा तुम्हाला दाखवतो मस्त पैकी. या दोन छोट्या क्यूट दिसतात बाबा, कसं झकास पैकी कार्यकर्ते. आर्यन, ही हर्ष, श्रेया, राजेंद्र. मी कुठं? आम्ही पण आहे. हेच ती. अरे वा वा. अरे भाई साहब, हॅलो का. आता जस्ट एन्जॉय करून मी बाहेर आलोय पाण्यातून आणि आता परत आतमध्ये जाणार आहे, कारण शूट करण्यासाठी मी पण बाहेर आलो होतो फोन घेऊन जायला. आणि एवढं पाणी खार आहे ना, खूपच कार ओढ चुकलेत. तसंच खूप गार लागतंय. तू आतमध्ये येतोस का? चल. ए येताय तुम्ही? मला कुठं आहे?
कुठे गेला? हा चालक मालक इथं आहे. बघू शकता तुम्ही, ही अशी मस्त होती एखादी पोरगी इथं. आणि क्राऊड असा जास्तच आहे आज. हर्षू क्राऊड आता जास्तच आहे आज. आणि आम्ही एन्जॉय केलेला पण तो शूट नाही करता आला. हर्षू होतोय मला. चला परत जाऊया. राईड तर आम्ही खूप केल्या पण शूट करण्यासाठी अवेलेबल नव्हता कोण, कारण सगळेच भिजत होतो आम्ही लोक. तुम्हाला किवड्याची पोरगी एक मस्त छोटीशी, कुठे गेली ती? तेच चल. आज आता क्राऊड खूपच असा आहे, यापेक्षा खूपच गर्दी असते रोज. ठीक आहे. राईड तर आम्ही खूप घेतल्या पण ही अशी एक होती पण त्या राईडवर पण बसलेलो आम्ही. तुम्हाला खूप अशा राईड भेटतील इथं अवेलेबल आहेत. हा इथं जीव जात होता याचा, वाचलाय तो. आपण हे मंदिर आहे इथं, गणेश मंदिर समोर तुम्ही पाहू शकता. आतमध्ये जाणार होतो पण जाण्यासाठी थांब एक मिनिट. आणि इथं आपली उंट आहेत. हिरा नावाचा घोडा सुद्धा आहे. ते चल ते बघ, ते तर आहे तिथं आपली माणसं. गेला बॉल. इथं अप्सरा आहे, इथं अप्सरा फोटो काढते. इकडे बघ धावत आली, पळत आली, बसली आली एवढ्याची अप्सरा. ही पण इथं आहे चंपा. बघू शकता सगळं. तुम्हाला बीचवरती आल्यानंतर एकदम खूप अशी एन्जॉय करायला भेटेल. ते आमचे राजेंद्र मोहिते एन्जॉय करतात. शमिका जरा झूम जरा जास्तच झालं होतं. आता यांचा शूट करणार मी, पण हे दादा वहिनी पुढे चाललेत. मी सुद्धा गेलेलो. याची कंबर तरी सुद्धा ते पुढे गेलेत. अरे बापरे. इथं मी शूट करतो पण माझं तेवढं करायला कोण नाही आहे. सगळे एन्जॉय करतात. ही अशी क्यूट अशी पोरगी आहे इथं. तुम्हाला बीचवर आल्यानंतर एकदम क्यूट अशा गर्ल पाहायला भेटतील. छोटी मुलं बाई पोरं तर त्यासाठीच येतात, मला तर माहिती आहे. ते मंदिर आहे गणेश मंदिर, दर्शन करण्यासाठी पण येतात पोरं. क्राऊड तर खूपच आहे. मागच्या वेळी आलेलो.
थोड्या वेळानंतर मी राजाकडे फोन केला. राजेंद्रला बोललो की माझा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ काढायला त्यानं सुरुवात केली. मग मी थोडासा प्रयत्न केला एन्जॉय करण्याचा. थोडासा बोललो करूया काहीतरी. मध्ये गेलो, काय वाटेल ते करत होतो. खूप दिवसांनी गेलो होतो गणपतीपुळ्याला, जसं की बीचवरती. तर त्याच्यामुळे मी काय उड्या मारत होतो किती मी काय माझंच मला कळत नाही मी काय करत होतो ते. थोडेसे पुढे जाऊन नाटक केल्यानंतर राजाला बोललो की माझा एक व्हिडिओ काढून झाल्यानंतर मी असं धावत गेल्यानंतर थोडीशी पोच शाहरुख खान यायचा प्रयत्न करतो. शाहरुख खान झाल्यानंतर परत धावत येतो. उगाचच काहीतरी नाटक पडलो. लाईट आल्यावरती पडतो. बाकीचे कुठे गेले? बघा कुठे गेली सेल्फी काढते. कशी आहे कुठे गेली? इकडे या साईडला तर क्राऊड खूपच आहे. ही बघा ही कशी आहे मस्तपैकी. यो आमचा तिला तिच्यावर लाईन मारतोय पण ती नंबर देत नाही आहे. झालं राजा बघ काय बोलते काय बघ. बरं बघायला भेटेल. थांबा अजून साईडला या. हे बघा बीचवरून बाहेर आल्यातून पाण्यातून बाहेर आल्यानंतर खिशामध्ये मी हात घातला तर खिशामध्ये खूप रेती वाळू होती. मग मी काढली. खूपच अशी वाळू होती. सगळ्या खिशात वाळू होती. मला उंटा बराच गुरं बघायला भेटतील. हे गाडी आहे इथं. घोडा ना हिरा नावाचा घोडा पण कुठे गायब झालेला आहे. त्याचा भावा अजून जाण हे बरं आहे. छोट्या पोरांजवळ घेऊन जायचं बारीक. इथं भारी दिसते. माझा बाला लावून गोगला प्रेमात पागल भेटायला आला. घबराड आपली गावाला इथं आहे सगळं. धर व्हिडिओ कर माझी. मला नाही ते व्हिडिओ करता काय आम्ही आलेला बीचवरून बाहेर आल्यानंतर पहिल्याला आम्ही कोकम सरबत सगळ्यांनी पहिल्याला पिऊन झाल्यानंतर थोडंसं
आणि हलवायचो हलत होतं. कसा वाटला गणपतीपुळे बीच आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. ज्यूस प्यायला या. थंड होतं. काका अजून बनवतोय. आम्ही डबल घेतलेला कारण थोडा छानच बनवला होता. चाललेला आहे घरी रिटर्न कारण आम्ही एन्जॉय तर खूप केला आहे पण आता पाऊस येतोय आमच्या घरी म्हणजे गावाला. इथून फक्त 50 किलोमीटर लांब आहे आणि तिकडे पाऊस खूप लागतोय. मला समोर पण येत असेल वातावरण ढगाळ वातावरण आणि पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्ही लवकरच घरी निघतोय. आणि तिकडे पण पाऊस लागला त्याच्यामुळे आम्ही शूट नाही केला पूर्ण. पाऊस काही ठिकाणी लागतोय तर काही ठिकाणी लागत नाहीये त्याच्यामुळे आम्ही लगेच घरी निघालो होतो. जाताना पण आम्ही शूट करायला टाइम नाही भेटला म्हणून मी आता पाऊस नाही त्याच्यामुळे मी शूट करतोय आणि तुम्हाला माहिती देतोय. तर आता आम्ही चाललोय घरी. आपण परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत तुम्हाला जर यायचंच असेल तर संगमेश्वर मुंबईवरून येत असाल तर संगमेश्वरवरून एक शास्त्री पूल म्हणून रोड आहे जो ब्रिज आहे त्या ब्रिज जवळून एक शॉर्टकट आहे गणपतीपुळे जायला. फक्त आणि फक्त 45 किलोमीटर लांब आहे तिथून. आणि जर मुंबई गोवा महामार्गावरून आलात तर तुम्हाला 100 किलोमीटर वरून प्रवास करावा लागेल. ठीक आहे पेट्रोल पंप. आता मी व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.